खरं सांगा टिकला लावल्यावर सुंदर दिसतो का नाही? आपला पण फटाक्यांचा काहीच दिवसात शॉप ओपन होणार आहे. पुढे आपल्याला गुंच्याशी बोलायला लागते. आणि पहिली गोष्ट तो बर्थडे करणारच नव्हता. पण मी हॅलो गाईज, गुड मॉर्निंग म्हणजे आता वाजल्यात 3. मी आत्ताच उठलो आहे कारण की काल खूप जास्त लेट झोपलो होतो म्हणून आता चाललो आहे फ्लॅटवर. बघू नॉनव्हेज का व्हेज जेवायला आहे. तर 9 दिवस आपला उपवास होता एकदम कडकडीतवाला, नो नॉनव्हेज. काल एवढी पार्टी झाली तरी त्याच्यात नो नॉनव्हेज. आणि उद्या आपल्या लोकेश भाईचा बड्डे आहे. तर बघू काय प्लॅन आहे तर उद्याचा त्याचा. आपला तर प्लॅन फिक्सच आहे. आता पंकज भाऊच्या सोबत लोकेश भाऊला केक सांगण्यासाठी. पंकजला बोललो जिमवरून डायरेक्ट आपल्याकडेच ये, दुसरा कुठेच जाऊ नकोस. तर भावाचा आपल्याला खंबीर साथ डायरेक्ट असतोच पलटाय. उद्यासाठी आणि संध्याकाळसाठी आज फक्त जास्त नको, थोडेवाले करू, जास्त नको. आता बघू जायचे एक वस्तू घ्यायला त्याला. बघू जिथे कमी तिथे आम्ही हीच मोहीम चालू केलेली आहे आम्ही. ते लोकेशचा जर काहीच पत्ता लावून नाही द्यायचा, फक्त हीच आमची खूप मोठी रिक्स आहे. तर रिक्स आहे तर इक्स आहे, इक्स काय बोलतात? अरे आपल्याला झालंच नाही, मग आपल्याला तो शब्दच नाही बोलताय ना, म्हणून ते झालेली आहेत सगळी कामं एकदम फायनली. कायच काम नाही राहिलं आता. थोडे टायमात एक माणसाला फोन करायचे, त्याने फोन उचलला का मग चांगलंच आहे. तो झोपला आहे का आंघोळ करायला लागले काय माहिती. आता बघू पुढची प्लॅनिंग काय होत आहे. तर आलं आता फटाके घेऊन इथे लावायचे. लोकेश त्याच्या घरात तो आतमध्ये बसले आणि विशाल भाई आहे. मी गेलतो थोडा माझ्या कामासाठी, बाकीला पाठवलं केक आणायला. बोला तू घेऊन ये, मी तो सरी तुझा सेटअप मांडून घेतो. सह फॅमिली आले गोचिंड आणि तो भाईचा. अय भाई नीट जरा फारा नको. हा ती कुठे लावले? हा आधी ओलाव नंतर माल लाव. याच्या डगरी लाव साईडला. आता इकडे तिकडे माझ्या का इकडे जायचा नाही. इकडे रे तू असं इथे उभा राहा कट्ट्यावर. तुम्ही माली बिली काय घशाने आणलेला 300चा माल पुचका निघला भाई. आपला पण दुकान आहे हो. याला घाल घे त्याच्या घे. भाईचा बड्डे. अरे बाबा हे पुस्कन ना आणले, शुक्रवारच्या बाजारात ना आणले का काय? आपला पण फटाक्यांचा काहीच दिवसात शॉप ओपन होणार आहे. तर टेन्शन घेऊ नका, दुसरा कुठं जाऊ नका घ्यायला. माझे कसे आहे मी तुम्हाला दाखवीन सगळं फटाके वाजून. एक म्हणजे सगळे ना एक वाजून दाखवीन. अंकल ना बरं चाललोय आता घरी जाऊन झोपतो. बघू उद्या सकाळी काय प्लॅन आहे तर यांचा. द नेक्स्ट डे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. निघालोय आता आम्ही मडला जाण्यासाठी. लोकेश भाऊचा बड्डे आहे आज. तर त्याला आज बोललो गणपती बाप्पा मोरया करू. आणि लोकेश भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्य लागो तुझ्या जीवनाला, हीच माझ्याकडून देवाला मनोकामना असणार. धन्यवाद. तुम्हाला तर माहिती आहे कुठं का नाही जायचं असो बाया साईडला वा तुम्ही तुमच्या अंगावशी नेन. यांचं दर्शन घ्यायलाच लागतं. मॅगडीन वालों की जय. सासरा भेटा होता मॅगडीवाला. हॅलो बोलो. आज फर्स्ट टाइम असं झालंय का मिनी मॅगडी आले ना, काही खाला नाही, फक्त कोक घेतले बस, दुसरा काहीच नाही. भाईला दाखवला नाही. बाईची दमदार एंट्री झालेली आहे. अर्धा तास ब्रिज खाली वेटिंगला होता. एक तास थांबले. एक तास होता. आताच पोचल्यावर काही मिनटं आधी जातो, जाऊन दर्शन घेतो. आधी बघतो गर्दी किती आहे बाबा. पहिले गर्दी बघू दे किती आहे. मला तर वाटतंय नाही रे काहीच नाही गर्दी. म्हटलं पक्की इथनं डायरेक्ट दिसतोय काहीही गर्दी नाही. चला रे, मौसम लय सुहाना आहे. मला असे ढगले आवडतात, एकदम थंड थंड गारगारवाले. जाताना आंबे घेवा खायला, लय भारी.
भाईचा खूप चांगला दिवस आहे आणि भाई असाच जिंदगीभर आनंदामध्ये राहावा. खूप सुंदर दर्शन झालेलं आणि खूप चांगला टिकला पण लागलेला आहे. खूप चांगलं दर्शन झालेलं आहे भावांनो. बोला गणपती बाप्पा मोरया. दर्शन वगैरे झालं. आता निघालोय उरणला जाण्यासाठी कुठे आणि कॅफे बघितले एक तिथे मला टाइम नव्हता बाबा. खरं सांगा टिकला लावल्यावर सुंदर दिसतो का नाही. या कॅफेला आणले आणि मग तिथं काय मला दिसच नाही. पण इकडे या असताना इथं बसण्यासाठी खास इथे खुर्च्या पाहिजे होत्या. लय बारा वाटल्या असता बाहेर का त्या बारा काम केले त्यावेळी. यो एक घ्यावा असं वाटतंय. हो झुमिंगला इकडं कांद्या द्यावी ते अजून नको. इथनं रस्त्यातनं देता का बघ ढकलून गाडी लगेच जाऊ. दरवाजा लाव रे. बाईची ड्रेसिंग बघा आजची एकदम सिम्पल. संध्याकाळी आतंक आहे का. याला बोलवतो जे जॉर्डन टक्करला टक्कर येईल ना आमच्या लगेच. नको बोलतं मग तुम्हाला माझी ड्रेसिंग दाखवतो बरं सेट. आपली काय नेहमीचीच आहे त्यात काय विषय आहे का भाऊ. बनवले जरा बऱ्यापैकी आहे वाटतंय काहीतरी. 5-6च्या टायमिंगला लय मजा आली इकडे. चकालू आहे. बघू आता कसा लागतोय तर स्वादिष्ट. बघ रे बच्चा खाऊन ते पियाला नाही का काय मागवले. आंध्रे बाबा एकदाशी झटकन. भाई बर्गर जबरदस्त लागला एकदम क्रंची क्रंची आहे. हे आपण जबरदस्त आहे. काय रे पाऊस तू जरा काय म्हणणं आहे. खालेलं आहे बरं जास्त सर थांबाव ना इथं निघावा. जातो आता घरी. यो करता अजून कुठेतरी चल बरबाद झालं तर आता संध्याकाळी जाऊ जरा ऊन कमी होते. एक तिकडची बोट घ्यायचा विचार चाललेला. बरं टाइमपास गावान ताल्यान फिरायला माझ्या येईल ना. काय सेटलमेंट चालू आहे काय माहिती. आता जातो पहिले अंकित भाऊला घेतो आणि त्याच्यानंतर केक सांगतो तिथं आपला आवडीचा. आणि त्याच्यानंतर एक लोकेश भाऊला वस्तू घ्यायचे. त्याला सांगितलं ना त्याला सांगितलं की चालले माझी गाडीचं काम निघले टँकरचं म्हणून तो करायला तो सामान आणायला चालले. तर त्याला असं सांगलं आणि त्याला काहीच माहिती ना आजचं नियोजन आयोजन काय ठेवलं आहे ते. गुरुदादांच्या इथे गुरुदादाला पण सगळी सेटलमेंट करून सांगितले की असं असं कर तिकडे त्याला येऊन नको देऊ म्हणून. बस आता जातो पहिले अंकित भाऊला घेऊन. आत्ताच काही सेकंदापूर्वी आलो आणि लगेच युटर्न मारून निघालो थेट पनवेल. मी अंकितला विचारला होता का बरं लोकेश दादाला काय हवं आहे. तो मला तर सांगणार नाही आणि पहिली गोष्ट तो बड्डे करणारच नव्हता. पण मी काल त्याच्या डोक्यावर नुसत्या बंदुकीची गोळी ठेवून त्याला कुठं केक कापायला सांगितलं. केक पण नव्हता कापायचा. म्हणजे तो करतो नो बड्डे ऑनली शांत शांत. बोललो भावाने आपल्यासाठी एवढा गेला ना आपण भावासाठी नाही करायचं बोललं तर मग विषयच नाही ना भाऊ. मग काय करतं घेतलं त्याला ये बोलाचा तो अंकितला का ये घ्यावा ये घेईन म्हणून. बोललो मीच जाऊन घेतो याला यायला आवडतात काही नवीन आहे आपले काय आहे जुनं कुठं आपल्याला कोणच्याशी बोलायला लागते. आता चालले नागल्याची वाटी तो काही ड्राय आईस घ्यायचे त्याच्यासाठी. घसा एकदम मेलेला आहे माझा कारण की त्या दिवशी खूपच दंगामस्ती केली होती आम्ही सर्वांनी. त्याच्यामुळे पूर्ण घसा चॉकअप झालेला आहे. घेतलेलं आहे आपण ड्राय आईस आणि आपल्याला आपला सबस्क्रायबर भेटलेला आहे. धन्यवाद भावा आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल. निघालो आता जाण्यासाठी. लोकेश भाऊला सांगितलं नाही का मी सांगितलं मी कामाने. आता जातो पहिले गुरुदाची तर बघू सेटअप काय केले तर त्यावेळी. एक गाणी बोलून दाखव बाबा. एक गाणी बोलून दाखव तेव्हा चांगली घेईल तुला. जे इथं उभी राहा लवकर. इथं 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 चेंज किया नाही एकीच आहे.
यो मी नाही यो मारणार आहे हे इथं लावून इट लाव रे कालची सारखं फटाफट लाव या यो आधी लाव नंतर ते लाव भाईचा आल्या शाल आणि माचीसने स्वागत झालेलं आहे पण भाऊ लय लेट आलेले आहेत त्यांना दिलता मी 6चा टायमिंग वाजल्यात 8:30 असं नको असं उलटा ठेव ना निसन अशी चालताना हा निसन या साईडची चरू दे टाक रे आयोजमेंट वाला आहे यो या सगळ्याचा याने सगळ्यांनी गेले आहे त्यावर टाकून टाक टाकले का राम दे कपून द्या कौसर पाणी गरम आहे हो हॅपी बर्थडे अरे नव्हता चालू यार ते आकर तर चालू होत फोटो काढ झाला आता मी चाललोय आम्हाला म्हणजे चाललो धाब्यावर जेवायला आणि थंड पिण्यासाठी खास चाललो काय नाही थंडच प्यायचं ना रे थंड प्यायला चाललोय चला भेटू थेट धाब्यावर आपला रेग्युलर धाबा आपला एकदम गाजलेला वाव वाव एकदम स्वादिष्ट भावांनो बर्थडे खूप दादाचा आपला सुंदर झालेला आहे एकदम खूप चांगल्या प्रमाणे पण दादा आमचा कालपासून खूप रागात होता आमच्यावर म्हणून तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा